आज सकाळी चोपटावरून आम्ही बद्रीनाथला निघालो. 7:45ला निघतोय आणि बाहेर फार थंडी होती आज, आहे अजूनही. बद्रीनाथच्या दिशेने आम्ही पहिल्यांदा जोशीमठला थांबू. तिथे मला वाटतं 1-2-3 मंदिर आहेत आणि मग पुढे बद्रीनाथ. ब्रेकफास्टला थांबलोय, छान मिळाला ब्रेकफास्ट. जोशीमठला आम्ही पोचलो आहोत आणि हे नरसिंह देऊळ. तिकडचा राजा पूर्वी नरसिंहाचा भक्त होता आणि त्यांनी हे बांधलेलं आहे. अर्थात हे मंदिर नवीन आहे पण आतली मूर्ती प्राचीन आहे. आणि आजच नरसिंह जयंती असल्यामुळे आमचा परफेक्ट टाईम झाला इथे येण्याचं. गर्दी कमी आहे आज, एकंदर जे युद्धाचं वातावरण असल्यामुळे. आदी शंकराचार्यांनी जे 4 मठ भारतात स्थापन केले त्यातला पहिला मठ हा उत्तरेत इथे हे ज्योतिर्मठ, आणि हा तो मठ आहे. आज इथे आत्ताचे उत्तरेतले शंकराचार्य राहतात. इनफॅक्ट ते आज होते तिकडे पण आम्ही भेटू नाही शकलो त्यांना. जोशीमठ सोडून आम्ही आता बद्रीनाथकडे निघालो आहोत आणि पाऊस येऊन जाऊन असल्यामुळे ढगही खूप खाली होते, त्यामुळे हे वातावरण बघा कसं छान दिसतंय. आणि आम्ही चाललो होतो देवळाकडे तेव्हा लांबून हे देवळाचं दर्शन घडलं. तर हा रेकॉर्डिंग. आणि अलकनंदा नदीच्या बाजूला आहे, तर ती नदीतही आज गर्दी कमीच होती लोकांची, त्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ढग अगदी क्लिअर झाले होते आणि हा समोरचा जो शिखर दिसतंय ते नीळकंठ शिखर अगदी क्लिअर दिसतंय आज. आणि हे नीलकंठ शिखराच्या खालीच बद्रीनाथाचं मंदिर आहे. इथे कुठेतरी ते मंदिर आहे.